तर एसटी भाडेवाढ रद्द करा अशी मागणी ठाकरे गटाची आहे आणि त्यासाठीच हे आंदोलन छत्रपती संभाजीनगरमध्ये केलं जात आहे। 15% वाढ ही फार मोठी आहे। सध्या एसटी नफ्यात असताना देखील ही दरवाढ का असा सवाल अंबादास दानवेंनी केलेला आहे। अंबादास दानवेंच्या नेतृत्वात संभाजीनगरमध्ये हे आंदोलन सध्या सुरू झालेलं आपण बघतोय। दरवाढ रद्द करा अशी मागणी ठाकरे गटानं केलेली आहे। एसटीनं 15% दरवाढ लागू केल्यामुळेच ही दरवाढ रद्द करावी अशी मागणी ठाकरे गटाची आहे। एका बाजूला काँग्रेसकडून तर दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाकडून हे आंदोलन केलं जात आहे। एसटीनं 15% भाडेवाढ केलेली आहे आणि ही भाडेवाढ अन्यायकारक आहे। एका बाजूला एसटी नफ्यामध्ये आहे असं सांगितलं जात आहे आणि दुसऱ्या बाजूला लोकांच्या खिशातून अतिरिक्त पैसे काढले जात आहेत असा आरोप ठाकरे गटानं केलेला आहे आणि म्हणूनच तात्काळ भाडेवाढ रद्द करा अशी मागणी ठाकरे गटानं केली आहे। संभाजीनगरमध्ये हे आंदोलन ठाकरे गटाचं सुरू झालंय। एसटी थांबवण्यात आलेल्या आहेत, अडवण्यात आलेल्या आहेत आणि हे आंदोलन केलं जात आहे। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वामध्ये संभाजीनगरमध्ये या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। एसटीनं दरवाढ केलेली आहे आणि ही दरवाढ अन्यायकारक आहे, ती तात्काळ रद्द करावी अशी मागणी ठाकरे गटाची आहे। 15% दरवाढ लागू करण्यात आली आहे आणि ही अन्यायकारक आहे। 1-2% झाली असती तरी चालली असती, मात्र ही भाडेवाढ 15% झाल्यानंच ती अन्यायकारक आहे असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे। तर दुसऱ्या बाजूला एसटी सध्या नफ्यामध्ये आहे आणि तरी देखील भाडेवाढ केली जाते, ती तात्काळ रद्द करावी अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आणि आपल्यासोबत सध्या माझे सहकारी दत्ता कनवटे जोडले गेलेत। दत्ता, सध्या भाडेवाढ रद्द करावी यासाठी हे आक्रमक आंदोलन सुरू झालेलं आहे। नक्कीच छत्रपती संभाजीनगर शहरातल्या मध्यवर्ती बस स्थानकावरती हे एक आक्रमक आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 4 दिवसापूर्वी जी काही एसटीची 15% भाडेवाढ झाली होती त्यानंतर नागरिकांमधून असंतोष पाहायला मिळत होता आणि त्याच असंतोषाला शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं सगळ्यात आधी या ठिकाणी तोंड फोडण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यांच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर शहरातल्या मध्यवर्ती बस स्थानकावरती हे एक तीव्र आंदोलन करण्यात येतंय। या आंदोलनामध्ये ठाकरे गट शिवसेनेचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे स्वतः सहभागी झालेले आहेत आणि त्याचबरोबर शेकडो शिवसैनिक सुद्धा या ठिकाणी सहभागी झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यांच्या वतीनं हा चक्का जाम आंदोलन सुरू आहे आणि चक्का जाममध्ये मध्यवर्ती बसस्थानकातून बाहेर पडणाऱ्या मोठ्या संख्येने बसेस ज्या आहेत त्या सुद्धा थांबवण्यात आलेल्या आहेत। आपल्यासमोर जर आपण बघितलं तर छत्रपती संभाजीनगरवरून नाशिकला जाणाऱ्या, त्याचबरोबर पुण्याला जाणाऱ्या, मालेगावला जाणाऱ्या या ज्या काही बसेस आहेत या सुद्धा या ठिकाणी रोखण्यात आलेल्या आहेत आणि त्या बसेसच्या आसपास सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं लोक जे आहेत ते थांबले असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। आपण थोडंसं बसस्थानकाच्या आतमध्ये जाऊन जर चित्र बघितलं तर त्यामध्ये प्रवासी सुद्धा ताटकळले असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र सरकारला भाडेवाढीची जाणीव करून देण्यासाठी आपण हे आंदोलन करतोय अशी भूमिका अंबादास दानवे यांनी या ठिकाणी व्यक्त केली होती। आपण बघू शकता की या ठिकाणी हे पैठणला जाणारी, नाशिकला जाणारी आणि मालेगावला जाणारी ही बस आहे। बसमध्ये प्रवासी सुद्धा आहेत। आपण प्रवाशांसोबत बोलण्याचा प्रयत्न करूयात। ताई, कुठं निघालात? पैठण। आता थांबली गाडी, चक्का जाम सुरू आहे। हो, का थांबली हेच माहिती नाही। तिकीट भाडेवाढ झाली का नाही तर ते कमी करावं म्हणून शिवसेनेकडून ही चक्का जाम सुरू आहे। नाही झालं कमी तर मग कोण करत? ठाकरे साहेब कमी करतील। मग आजी कुठं निघाला तू? पैठणला। ते भाडेवाढ कमी करा म्हणून आंदोलन सुरू आहे। कमी झाली पाहिजे। हो, कमी झाली पाहिजे। बर, भाडेवाढ कमी होणं मागणी ठाकरे गटाची। नाही, भाडेवाढ तर कमी व्हायलाच पाहिजे। किती वेळ झाला थांबली गाडी? गाडी वेळ सामान जवळजवळ 15-20 मिनिटं झाली। एक तर तासभरानं गाडी नव्हती, आत्ता गाडी आली आणि आता हे पुढं हे अडचण, हे प्रवाशांना त्रास आहे ना। त्यांची मागणी योग्य आहे का? मागणी योग्य आहे, ज्याच्यामुळं ते योग्य आहे, पण प्रवाशांना बी त्रास होऊ नये हेही पाहावं। प्रवाशांना त्रास होऊ नये अशा स्वरूपाची भूमिका प्रवासी या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात। पाठीमागे सुद्धा ज्या बसेस आहेत त्या सुद्धा थांबल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पुढे ठाकरे गटाच्या वतीनं हे एक तीव्र मोठं आंदोलन अजूनही सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा तगडा देण्यात आलेला आहे। स्वतः अंबादास दानवे जमिनीवरती ठाण मांडून हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी पुढे नेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जर का आता आमची मागणी मान्य झाली, बरोबर आहे, जर मागणी मान्य झाली नाही तर हे आंदोलन असं सुरू राहणार अशी भूमिका सध्या या सगळ्या आंदोलकांची। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।